नमस्कार. आपली मुंबईमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि व्यापारीकरणाचं एक भयानक उदाहरण मुंबईत उघड झालंय. गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या एका शिक्षण सेविकेला चिकित्सक समूहाच्या शिरोळकर शाळेनं तडकाफडकी काढून टाकलंय. नेमणुकीसाठी 3 लाख रुपये मागितल्याचा आरोप या शिक्षिकेनं केलाय, तर शाळेनं हे आरोप फेटाळताना शिक्षिकेनं न्यायालयात जावं असाही सल्ला दिलाय. शिक्षण सेवक म्हणजे अवघ्या 3000 रुपयांत महिनाभर राबून विद्यादानाचं काम करणारा नोकर बनलाय. याचा अनुभव आरती पवार या शिक्षण सेविकेला आलाय. गुणवत्तेच्या आधारावर आरतीची गिरगावच्या प्रतिष्ठित चिकित्सक समूहाच्या शिरोळकर शाळेत निवड करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर तिला तडकाफडकी शाळेतून काढण्यात आलं. शिक्षण खात्यानं प्रस्ताव नामंजूर केल्यानं काढून टाकण्यात आल्याचं शाळेतर्फे सांगण्यात आलं. पण त्याच वेळी दुसऱ्या शिक्षकाला कायम ठेवण्यात आलं. आरतीनं शिक्षण निरीक्षकांची भेट घेतली. त्यावर शाळेनं अपंगाची रिक्त जागा न भरल्यानं आरतीला काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी 3 लाख रुपयांची लाच द्यावी लागेल असं सतत सांगण्यात आल्याचा आरोप आरतीनं केलाय. म्हणजे माझे वरिष्ठ जे कोण असतात तर सिनियर्स त्यांनी प्रत्येकाने मला हे सांगितलं की तू खुल्या उमेदवारातली आहेस, प्रवर्गातली आहेस, तुझं काम पैसे दिल्याशिवाय होऊच शकत नाही. आणि तेही त्यांनी किंमतही सांगितली, 3 ते 4 लाख तू भरल्याशिवाय. वस्तुस्थितीचा शोध घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी शाळेला भेट दिली असता आरतीनं केलेले आरोप शाळेनं फेटाळलेत. सुरुवातीला शाळेनं काहीही बोलण्यास नकार दिला. शिक्षण विभागानं आरतीचा प्रस्ताव नामंजूर केला असं शाळेनं सांगितलं, पण तो का नामंजूर केला त्यावर शाळेनं मौन बाळगलंय. आरतीनं या प्रकरणी न्यायालयात जावं असा सल्ला शाळेनं दिलाय. तसंच त्यात बातमी करण्यासारखं काय मोठं आहे असा प्रतिप्रश्नही केलाय. ऑन कॅमेरा वगैरे काही तुम्ही हे करू नका. मी तुम्हाला सांगितलं प्लीज नको ऑन कॅमेरा वगैरे प्लीज. या शाळेचं नाव कुठेही आम्हाला नको आहे. नोकरी जाते ना तर कोर्टामध्ये जायचं आहे. शिक्षण सेवकांना 3000 पगार देऊन राबवून घेण्याची प्रवृत्ती वाढली. त्यातच कायमस्वरूपी नोकरी करण्यासाठी काही ठिकाणी लाखो रुपयांची लाचही द्यावी लागते. मराठी अभ्यास केंद्रानं या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे. आपली मुंबई, गिरगाव. आपली मुंबई तिथेच थांबूया. नमस्कार.